नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सुभाष गाजरे ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि व्हिडिओचा मुद्दा हा तुमच्या लक्षात आलाच असेल टायटलवरून. कारण व्हिडिओ बरेच दिवस झाले मी या विषयावरती बनवून परंतु कालचा विषय असा झाला की ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आल्या त्या गोष्टीचं कुठंतरी प्रायश्चित्त किंवा काय असेल त्या गोष्टी त्यांना त्या मिळाल्या. आणि हे सगळं पूर्ण महाराष्ट्राने नाही तर पूर्ण भारताने लाईव्ह पाहिलं. तर विषय हा आहे लालबागचा राजा. आणि सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये लालबागचा राजा हा सर्वात जुनं आणि नवसाला पावणारं देव आहे. गणपती बाप्पा आहेत. दरवर्षी मोठ्या थाटामाटात या गणपतीची स्थापना होती आणि स्थापना होऊन 10 दिवस मनोभावे पूर्ण भारतातून गरीब जनता असेल, गरीब लोक असतील, श्रीमंत लोक असतील, सर्वजण येऊन प्रामाणिकपणे श्रद्धा भावनेने त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि जे काय आपली इच्छा असेल किंवा जे काय मागायचं असेल तर त्या ठिकाणी येऊन मागतात आणि मनोभावे ती पूर्ण पण होते. तर त्यामुळं नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी महाराष्ट्र आणि भारतभर या बाप्पांची ओळख आहे. तर हा विषय तर सर्व भारतभर माहिती आहे, परंतु वेगळ्या कारणाने वेगळ्या विषयाने जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं हे मंडळ असेल, या मंडळाचे कार्यकर्ते असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे आणि त्याविषयीच आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी या लालबागच्या राजाची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. पहिल्यापासून 1939 साली या लालबागच्या राजाची स्थापना झाली. ह्यासाठी झाली त्या ठिकाणी मुंबईच्या या ठिकाणी मोठी बाजारपेठ नव्हती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असेल, या व्यापारी वर्ग असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील कामगार वर्ग असेल, या सर्वांनी त्या लालबागच्या राजाला मनोभावे प्रार्थना केली आणि या ठिकाणी मोठी बाजारपेठ निर्माण व्हावी. त्यानंतर आम्ही तुमच्या मोठ्या थाटामाटामध्ये तुमचं स्वागत करू आणि या ठिकाणी तुम्हाला दरवर्षी 10 दिवस तुमची सेवा करू. तर अशा प्रकारे बोलल्यानंतर 4 ते 5 वर्षामध्ये मुंबई या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेला तयार होण्याला सुरुवात झाली आणि 5 वर्षामध्ये भरपूर मोठी बाजारपेठ, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि गोरगरीब असेल, कामगार वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल, यांना त्या ठिकाणी रोजगार असेल किंवा 4 पैसे त्या ठिकाणी मिळू लागले. तर ज्यावेळेस बाजारपेठ निर्माण होती आणि रोजगार निर्माण, त्याअर्थी त्या लालबागच्या राजाने त्या व्यापाऱ्यांची असेल किंवा कामगारांची असेल इच्छा पूर्ण केली आणि त्याच्यानंतर दरवर्षी त्या ठिकाणी त्या लालबागच्या राजाची सेवा केली जाते. आणि मोठ्या प्रमाणात नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून तिथून पुढं पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतभर या लालबागच्या राजाची ओळख निर्माण झाली. आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 10 दिवस अन्नदान केलं जातं, गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी खाऊ घातलं जातं, भरपूर चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात आणि मनोभावे त्या ठिकाणी भाविक येऊन दर्शन घेऊन आपले जात असतात. परंतु जेवढं त्या ठिकाणी त्या लालबागच्या राजाचं मंडळ असेल, भरपूर पैसा देणगी त्या ठिकाणी येऊ लागली आणि काय झालं, एवढ्या 2-4 वर्षामध्ये ह्या मंडळाला एवढा मात चढला भाषेमध्ये बोलणार आहे. कारण 2-3 वर्षामध्ये यांचे व्हिडिओ असतील किंवा काही गोष्टी असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आणि जी गोरगरीब जनता आहे यांना ही एकदम तुच्छ समजायला लागले आणि त्या ठिकाणी VIP लोक येत असतील तर त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. आणि जे आपले गोरगरीब जनता 9-9, 10-10, 12-12 तास लाईनीला थांबून त्यांच्या ज्यावेळेस त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांच्या गचुंड्याला धरून हिसक करून त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलं जातं. ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी, त्याच्या पाठीमागच्या वर्षी 2-3 वर्ष सलग व्हायरल होतात. परंतु आपली जी जनता आहे ही त्याच्यावरती काही बोलत नाही. ह्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या की सामान्य जनतेला हे कशा पद्धतीने ट्रीट करतात आणि याचा रोष मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेमध्ये होताच.
सोशल मीडियावरती असेल मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर मित्रांनो, यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारलं आणि मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये त्या ठिकाणी उपोषण करण्याचं ठरवलं. तर तारीख ठरवली 27. ती काय फिक्स असं नव्हतं की गणपतीमध्येच हे करायचं किंवा काय, परंतु ती अनावधानाने झालेली गोष्ट की 27 तारीख त्यांनी फिक्स केली. गेल्या वर्षी जे उपोषण झालं होतं त्याच तारखेला ह्या वर्षी पण ते उपोषण करायचं ठरवलं, परंतु गणपती त्याच्यामध्ये आले आणि त्याच्यानंतर ठरलेल्या तारखेप्रमाणे मनोजदादा जरांगे अंतरवाली सराटीतून निघून मोठ्या सामान्य जनते लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा बांधव मुंबईमध्ये आले मनोजदादा जरांगेंसोबत आणि आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले. तर बसल्यानंतर सरकारने त्यांच्या परीने जे प्रयत्न करायचे उपोषण तोडण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी हॉटेल असेल किंवा छोट्या मोठ्या टपऱ्या असतील, पाण्याची सोय असेल, या गोष्टी सर्व बंद करून टाकल्या आणि मराठ्यांचं मोठ्या प्रमाणात 2 दिवस हाल झालं. पाणी प्यायलासुद्धा त्यांना त्या ठिकाणी भेटाना. त्याच्यानंतर ही बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालबागचा राजा त्या ठिकाणाहून जवळ आहे. लालबागच्या राजाने त्या मंडळाने एवढा नालायकपणा केला की जे अन्नछत्र त्यांचं दरवर्षी 10 दिवस न चुकता चालू असतं, त्यांनी ह्या वर्षी मराठा त्या ठिकाणी आल्यानंतर सामान्य मराठा, शेतकरी मराठा, गरजवंत मराठा मुंबईमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आला होता. तर त्यांचा आदर करायचा सोडून, त्यांना अन्नदान करायचं सोडून, ते अन्नछत्र कधीही न बंद करणारं अन्नछत्र ह्या वर्षी त्यांनी त्या मराठा समाजाला भेटू नये म्हणून बंद केलं. म्हणजे किती खालच्या पातळीला जाऊन त्यांनी विचार केला आणि ते अन्नछत्र बंद केलं. लालबागचा राजा असेल, बाप्पाला आपण नावं ठेवत नाही. बाप्पाच्या दरबारामध्ये सर्वजण सारखेच असतात, श्रीमंत असो, गरीब असो किंवा लहान मोठा कोणीही असो, त्या ठिकाणी बाप्पा सर्वांना सारखं धरतात. परंतु हे जे मंडळ आहे, एवढी नालायक प्रवृत्तीचे त्यामध्ये ते कार्यकर्ते आहेत, एवढा माज त्यांना त्या पैशाचा आला आहे किंवा त्या नावाचा आला आहे की आम्हाला कशाही पद्धतीने आम्ही लोकांबरोबर ट्रीट केलं तर ते चालतंय आणि समाज असेल किंवा जे भावी भक्त येतात ते ॲडजस्ट करून घेतात. परंतु ह्या गोष्टी सोशल मीडियावरती ज्यावेळेस व्हायरल झाल्या त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस अन्नछत्र यांनी बंद केलं, सगळ्या प्रकारे सगळ्या साईटनी, सगळ्या बाजूनी गरजवंत मराठ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न यांनी केला. परंतु ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर पसरल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान असेल, प्रत्येक घरातून शिदोरी तयार झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी त्या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानाच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन असेल किंवा महानगरपालिका असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाडी भरून पाण्याच्या बाटल्या असतील, अन्न असेल, भाकरी असेल, सगळ्या प्रकारचं अन्नदान त्या ठिकाणी पोचलं आणि एवढं मोठ्या प्रमाणात पोचलं की मराठ्यांनी तर खाल्लं, परंतु त्या ठिकाणी जी गोरगरीब जनता होती, फुटपाथवर राहणारे असतील किंवा महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील किंवा येणारे जाणारे जे लोक असतील, त्यांनासुद्धा ते अन्न खपलं नाही. आणि शेवटी 5व्या दिवशी सरकारने मनोजदादा जरांगे असतील किंवा मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि त्या ठिकाणाहून मराठ्यांनी आपला मोर्चा पुन्हा गावाकडे वळवला आणि आपले निघून गेले. त्याच्यानंतर मित्रांनो, एवढं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्नदान किंवा अन्नधान्य उपलब्ध होतं, तांदूळ असेल, त्या ठिकाणी बाकीचं सामान असेल. त्याच्यानंतर व्हिडिओ भरपूर व्हायरल झाले की ते जे उरलेलं जे अन्न आहे ते कुठेतरी सामाजिक संस्थेला ते द्यावं लागलं. एवढं मोठ्या प्रमाणात अन्नदान त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून आलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जो मराठा आहे हा फक्त खाण्यासाठी किंवा याच्यासाठी मुंबईमध्ये आला नव्हता किंवा लालबागच्या मंडळाला हेच मी सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून की तुमचं अन्न किंवा हे करण्यासाठी त्या ठिकाणी आला नव्हता. त्याला भरपूर वर्षापासून तो त्या हक्कासाठी लढत होता, म्हणून मुंबईमध्ये त्या ठिकाणी तो मराठा समाज आला होता. त्यांचा कुठंतरी आदर तुम्ही करायला पाहिजे होता, परंतु तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे, तुमच्या अवकातीप्रमाणे तुमची अवकात त्या ठिकाणी दाखवून दिली आणि अन्नछत्र बंद केलं. चला ठीक आहे, इथपर्यंत पण ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस दरवर्षीप्रमाणे जवळजवळ
30 ते 40 वर्षापासून ज्यावेळेस मंडळ स्थापन झालं आहे तेव्हापासून जो गणेश विसर्जनाचा जो मान आहे तो मान हा कोळी बांधवांना असतो आणि त्यांच्या हस्ते त्या लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं. परंतु ह्या मंडळाला पैशाचा एवढा माज आणि घमंड आहे, यांनी गुजरातवरून आणलेल्या तर्फ्यावर ते गणपतीचे विसर्जन करण्याचं ठरवलं आणि विसर्जन करायचं ठरवल्यानंतर दरवर्षी मित्रांनो सकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आणि मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी असतात लालबागच्या राजाला शेवटची भेट देण्यासाठी. तर सकाळी 6 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजांचं आगमन झालं आणि त्या ठिकाणी ते गुजरातवरून आणलेला नासका तर्फा त्या ठिकाणी त्या लालबागच्या राजाला विसर्जनासाठी ठेवला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कोळी बांधवांचा अपमान ह्या मंडळाने केला. म्हणजे तुम्ही पाहू शकता यांच्याकडे पैशाचा माज एवढा आहे की सामान्य जनतेला ही एकदम किड्यामकोड्यांसारखं समजतात. आणि झालं असं त्याच्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन कोणत्याच प्रकारे व्हायना. 8 तास लालबागच्या राजाची मूर्ती ही समुद्राच्या पाण्यामध्ये होती, परंतु कशाही प्रकारे तिथं आहोटी किंवा भरती येत नव्हती आणि त्या राजांचं विसर्जन होत नव्हतं. तर पूर्ण महाराष्ट्र भारत हा लाईव्ह त्या ठिकाणी पाहत होता या मंडळाचा अपमान आणि या मंडळाला कशा प्रकारे लालबागच्या राजाने चपराक मारली त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना असेल किंवा काय. एवढीशी थोबडं घेऊन त्या ठिकाणी बसलेली होती. काय बोलावा, मीडिया त्यांना प्रश्न विचारत होती परंतु त्यांच्या तोंडातून ब्र शब्दसुद्धा निघत नव्हता. मंडळाचे अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, तुम्ही तो तर्फा गुजरातवरून का आणला? दरवर्षी कोळी बांधवांना तुम्ही तो मान, त्यांचा मान आहे आणि तो मान त्यांना दिला पाहिजे. शेवटी मित्रांनो ज्यावेळेस कोळी बांधवांच्या बोटीवरती त्या याच्यावरती ती मूर्ती ठेवली संध्याकाळी 10 वाजता आणि त्याच्यानंतर आरामात 15 ते 20 मिनटामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. तर हे एवढं सांगण्याचं उद्देश हाच आहे मित्रांनो की कोणत्याही प्रकारचा माज, घमंड किंवा ज्या गोष्टी तुम्ही करता नीती सोडून करता, नीतिमत्ता सोडून वागता, त्याचं फळ असेल किंवा जी जनता पूर्ण महाराष्ट्रभरातून जो रोष होता या मंडळाच्या विरोधामध्ये. लालबागचा राजा हे देव आहे, त्यांच्याविषयी कोणाच्याही मनात वाईट किंवा काय येण्याचं काहीच कारण नाही. परंतु जो ते मंडळ आहे त्या मंडळाचे कार्यकर्ते असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देवापेक्षा तुम्ही मोठे नाही. तुमच्याकडे आज पैसा भरपूर असेल, सगळ्या गोष्टी असतील, परंतु देवाच्या दारामध्ये तुम्ही जर अति केलं तर तुमच्या मुस्काटात ही 100% बसणार. आणि काल हेच लालबागच्या राजाने तुम्हाला दाखवून दिलं की ज्या पद्धतीने तुम्ही 3-4 वर्षापासून सामान्य भाविकांचा असेल, भाविक भक्त मनोभावी त्या ठिकाणी येतात, त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करता, 1 सेकंदसुद्धा वेळ देत नाही, 12-12 तास लाईनीला उभे राहून त्यांना 1 सेकंद तुम्ही दर्शन घेऊन देत नाही. आणि VIP लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना वेगळ्या दरवाज्याने आणून त्या ठिकाणी सेल्फी काढून त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं ट्रीट त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे तुम्ही देवाच्या दरबारामध्ये सुद्धा दुजाभाव करता. हीच गोष्ट त्या लालबागच्या राजाला पटली नाही आणि ज्या पद्धतीने तुमच्या मुस्काटात मारलेली आहे, तुम्हाला कळतं आहे का नाही कळतं हे मला माहीत नाही, परंतु रात्री आम्ही लाईव्ह पाहिलं ज्या पद्धतीने तुमच्या मुस्काटात बसलेली आहे. आता तरी सुधरा. आणि ज्या पद्धतीने देवाची मनोभावे पहिल्या ज्या मंडळांनी, जे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी ज्या पद्धतीने भाविकांची मनं जपली आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र भारतभरातल्या सर्व गणेश भक्तांची मनं त्या ठिकाणी जपली गेली आणि कधीही कोणीही त्या लालबागच्या राजाविषयी एवढा रोष आणि एवढा राग कधीही कोणीही व्यक्त केलेला नाही. परंतु एवढ्या 2-3 वर्षामध्ये सोशल मीडियावरती जाऊन पाहतो मी, एवढा मोठ्या प्रमाणात ह्या लालबागच्या राजाच्या मंडळाविरोधात रोष आणि राग कुठून भरला आहे. काल ज्यावेळेस विसर्जन होत नव्हतं त्यावेळेस तुम्ही कोणत्याही न्यूज चॅनलच्या खाली जाऊन पहा, कशा प्रकारे त्या ठिकाणी लोक कमेंट करून बोलत होती. कुणालाही या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. लोक हेच बोलत होती की ह्या मंडळाच्या पूर्ण कानाखाली ह्या लालबागच्या राजाने मारलेली आहे आणि यांनी आता तरी सुधारावं.
आणि यातून काहीतरी बोध घ्यावा आणि पुढच्या वर्षी अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू नका. तुमच्याकडं पैसा भरपूर असेल, सगळ्या गोष्टी भरपूर असेल, नाव तुमचं मोठं असेल, तर नाव ज्या पद्धतीने मोठं आहे त्या पद्धतीने मन पण तुमचं मोठं राहू द्या आणि मन साफ ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन साफ ठेवा, तर अशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला येणार नाही. आज कधी न घडणारी गोष्ट, एवढ्या वर्षामध्ये कधीही विसर्जनाला 17 ते 18 तास विलंब झाला नाही, तो ह्या वर्षी झाला. त्याचं कारणच हे की तुम्ही ज्या पद्धतीने नालायक प्रवृत्तीने तुम्ही वागत होते सामान्य समाजाबरोबर, त्याचंच हे तुम्हाला प्रत्युत्तर त्या लालबागच्या राजाने दिले. कोणत्याही जनतेने दिलं नाही, कोणी नाही, परंतु त्या जनतेचा जो रोष आहे तो त्या लालबागच्या राजाच्या लक्षात आला असावा आणि त्या लालबागच्या राजांनी, गणपती बाप्पांनी तुम्हाला ह्या प्रकारची शिक्षा दिली. याच्यातून तुम्ही मंडळांनी नक्की बोध घ्या आणि पुढच्या वर्षी जे काही नियोजन कराल, ज्या पद्धतीने काय कराल, सर्व समाजाला धरून असेल आणि आपल्या मराठी संस्कृतीला धरून असेल. फक्त कोणाच्या 4 पैशासाठी लाचार होऊन गुजरातवरून तर्फा आणणं किंवा ह्या गोष्टी असेल, कोळी बांधवांचा अपमान असेल, सामान्य जनतेचा अपमान असेल, मराठी समाजाचा अपमान असेल. आज मुंबई ओळखली जाते ही मराठा बांधवांच्या याच्यावरतीच ओळखली जाते. त्या ठिकाणी मुंबईचे डबेवाले असतील, या बांधवांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं. ह्या पद्धतीचं थोडा मनमोकळेपणा दाखवा आणि ज्या पद्धतीने लालबागच्या राजाचा नाव आहे या पद्धतीने वागण्याचा थोडा तरी प्रयत्न करा. आणि व्हिडिओ खूप मोठा होतो आहे मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर काय, परंतु हे सर्व काल जे घडलं याच्यातून शेवटला मी हेच सांगेल की ह्या मंडळाने, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा या मंडळाचे जेवढे काही कार्यकर्ते असतील, यांनी याच्यातून बोध घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी समाजासमोर यावं आणि चांगलं ट्रीट हे आपल्या गणेश भक्तांसोबत करावं, एवढीच इच्छा आहे. आणि बाकी जे काही फळ तुम्हाला भेटायचे ते काल पूर्ण महाराष्ट्र भारताने पाहिलं आणि तुमचा जो अपमान झाला, तुमची जी नाचक्की झाली, याच्यातून तरी थोडा बोध घ्या आणि सुधरा. एवढंच बोलतो आणि व्हिडिओ थांबवतो. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.